इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधून जाणाऱ्या फॉरवर्ड लाईन ते ऑर्डनन्स रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी आज बेवारस वाहन आणि नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई केली आहे। यामध्ये अनेक बेवारस वाहन जप्त करण्यात आलेत। अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी एकतर्फी वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या बेवारस वाहन आणि नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई केली आहे। या ठिकाणी जे आहे भूमिगत गटारीचं काम पलीकडच्या बाजूला चालू आहे आणि या बाजूने दोन्ही साईडची ट्रॅफिक जी आहे एकाच बाजूने आपण चालू केलेली आहे। तर या बाजूला जे आहे ऑर्डिनन्स फॅक्टरीची जी भिंत आहे त्याला लागून बरेचसे वाहनं असे अनधिकृत पार्किंग केले जातात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते। आम्ही सतत 2-3 दिवसापासून इथं लोकांना सांगतोय की या गाड्या काढून घ्या। ज्यांच्या गाड्या होत्या ते बरेचसे घेऊन गेले, परंतु काही बेवारससारख्या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत आणि त्या गाड्या आम्ही महानगरपालिकेच्या मदतीने टोईंग करून त्यांच्या डम्पिंग यार्डला लावायचं कारवाई चालू केलेली आहे। अशाच पद्धतीनं उल्हासनगर शहरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा बेवारस गाड्या उभ्या आहेत। मालक आहेत त्यांचे, परंतु ते गाड्या घेऊन जात नाही आणि 6-6 महिने 1-1 वर्षापासून त्या गाड्या उभ्या आहेत आणि ट्रॅफिकला अडथळा करत आहे। आम्ही आता आजपासून ती मोहीम चालू केलेली आहे आणि अशा ज्या ठिकाणी गाड्या असतील ते आम्ही उचलून देणार आहोत। मी आपल्या माध्यमातून साधारण वाहन जे मालक असतील त्यांना आवाहन करेल की आपल्या गाड्या ज्या असतील अशा 6-6 महिन्यापासून उभ्या केलेल्या त्या तात्काळ काढून घ्याव्यात, अन्यथा त्यांना योग्य ते कायदेशीर कारवाई करून आम्ही दंड वसूल करू आणि त्या गाड्या जप्त करू।